नमस्कार, मी सुजाता. गेले 2 दिवसापूर्वी कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन झालं होतं की ज्याच्यामुळे अपरिहार्यपणे का होईना पण शिक्षण मंत्री माजी म्हणायला पाहिजे आता त्यांना धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला लागला. कुठेतरी आता विरोधी पक्षांना जाग आली आणि मग अचानक त्यांना हे सुचायला लागलं की आता चला याचा आपण फायदा उठवूयात. म्हणून मग त्यांनी हा तरुणाईच्या एकजुटीचा विजय आहे, बरोबर आहे, हा तरुणाईच्या एकजुटीचाच विजय आहे. पण मग त्यावेळेला समस्त विरोधी नेत्यांना मला हे विचारावंसं वाटतं की त्याचबरोबर ज्या काही बेजबाबदार मुलांनी गलिच्छ शिव्या दिल्या मोदीजींना, त्याचं खंडन तुम्ही कुठे केले? त्यांच्यावर कारवाई करा, हे योग्य नाही, त्या बाबतीत आम्ही मोदीजींच्या सोबत आहोत असं म्हणले तुम्ही. ही वस्तुस्थिती आहे आपल्या लोकशाहीचं लाजिरवाणं स्वरूप. जेव्हा भाजपचे लोक काँग्रेसच्या राहुल गांधींना पप्पू ठरवण्यात यशस्वी झाले, त्यावेळेला त्याच्यावर मीम्स बनवून त्याचाही आनंद तुम्ही घेतलाच ना. मग आज भाजप समर्थकांच्या कडे एवढा रोष आहे की जेनझीने मोदीजींच्या बाबतीत आक्षेपार्ह भाषा वापरली. का वापरली या मुद्द्याकडे जायला कोणीच तयार नाही. भाषा वापरणं हे चूकच आहे, पण समस्त जेनझी तशी आहे हा निष्कर्ष लावणं ही तेवढंच चूक आहे. ही पिढी टेक्नॉलॉजीनी तुमच्यापेक्षा 100 वर्ष पुढे जवळजवळ. त्यांचे इन्फॉर्मेशनचे स्रोत अतिशय स्ट्रॉंग आहेत. म्हणून तर सरकार आणि विरोधी पक्षांना कळलंच नाही की हे एवढे लाखो लोक कसे काय जमा झाले. पण तो धोका कोणी ओळखला? मोदीजींनी. म्हणूनच इंस्टाग्रामवर त्यांनी ते पोस्ट आणि ट्विट नाही केलं, व्हिडिओ टाकला. कारण ही मुलं ट्विट नाही करत, व्हिडिओ टाकतात. यांच्याशी आपल्याला जर का कोप करायचं असेल तर थोडंफार का विना त्यांच्या विचारांनी आपल्याला जायला लागेल. हे त्यांनी ओळखलं पण तुम्हाला नाही कळलं. तो व्हिडिओवाला 3-4 मिनटाचा असू दे, काही असू दे, पण त्याच्यामुळे 20 लाख फॉलोअर्स एकदम वाढले. किती लोक तुमच्यापैकी इन्स्टावर आहेत? किती लोकांनी तो इन्स्टावर जाऊन तो व्हिडिओ बघितला? म्हणजे जास्तीत जास्त शक्यता आहे ते 20 लाख फॉलोअर्स आहेत ते जेनझीमधलेच असण्याची शक्यता जास्त आहे. कारण ते जर का आपली मतं ठामपणे मांडू शकतात तर त्यांना जर का समजलं की नाही समोरची व्यक्ती हे जे काय बोलते त्याच्यावर आता विश्वास ठेवायला हरकत नाही, तर तिथे ते फॉलोअरचं बटन दाबायलासुद्धा मागे पुढे बघणार नाहीत. कारण ती तेवढी उथळ जेवढी तुम्ही समजतात तेवढी ती पिढी नाही आहे. तुम्ही त्यांना समजण्यात कुठंतरी चूक करताय. कारण तुम्ही फक्त नकारात्मकता बघितली, तुम्ही ही पॉझिटिव्हिटी नाही बघितली की जे तिथं गेले होते ते उत्स्फूर्तपणे गेले होते. जे भाषणांना आपल्या गर्दी होत नाही म्हणून 500 रुपये आणि वडापाव घेऊन गेलेली जनता नव्हती ती. एक व्हिडिओ असा पण होता की त्या मुलाचे वडील भाजपचे आमदार किंवा खासदार आहेत. तो मुलगा याच सिस्टीमच्या विरोधात त्या आंदोलनात होता. त्याच्या वडिलांनी जेव्हा विचारलं की तू का चालला आहेस, हा सगळा इन्सिडेन्स व्हिडिओमध्ये आहे, बऱ्याच ठिकाणी हा फिरतोय. तर वडील आमदार खासदार आहेत म्हणून त्यांनी या सिस्टीमला जी त्याला कुठेतरी चुकीची वाटते त्याला समर्थन द्यावं अशी अपेक्षा का करता तुम्ही? त्यांनी विचारलं जे 15-20 मुलं गेलेली आहेत त्यांच्या विरोधात काहीतरी करायला पाहिजे, त्या सिस्टीमच्या विरोधात, असं मला वाटलं. तर कुठं चुकलं? म्हणलं तू अभ्यास कर, तुझं कुठं काय त्याच्याशी संबंध आहे? तो मुलगा लगेच म्हणाला मग उद्या मी मेल्यावर पण तुम्ही हेच म्हणणार आहात का? ही चपराके ह्या आत्तापर्यंतच्या सगळ्या पिढ्यांना, जे आपण आपल्या मागच्या पिढीने सुद्धा आपल्याला हेच सांगितलं, जाऊ दे ना आपल्याला काय करायचं आहे, जाऊ दे ना आपल्याला काय करायचं आहे. मग तुम्ही जेव्हा हे जाऊ दे ना आपल्याला काय करायचं आहे हे म्हणता, ती तुमची चूक आहे जी लोकशाहीला घातक आहे असं तुम्हाला वाटत नाही. तुम्ही जेव्हा सोशल मीडियावर अशा अनेक कंटेंट्स गेले किती दिवस चालू आहेत, RSSच्या विरोधात अतिशय गलिच्छ भाषा वापरली जाते, मेम केली जातात, वाटेल त्या शिव्या दिल्या जातात. आत्ता जे जेनझीने शिव्या दिल्यात ना, मोदीजींच्या बाबतीत चुकीची भाषा वापरलेली आहे, त्याच्यापेक्षा ही गलिच्छ भाषा सोशल मीडियावर तुम्हाला दिसेल. हे जेनझी नाही आहे, हे त्याच्या आधीच्या पिढ्यांचं जे समर्थक म्हणून म्हणतात ना स्वतःला, काँग्रेसचे
कुठल्या तरी वेगळ्या पक्षांचे, की जे भाजपचे विरोधक आहेत, ते एक्स्ट्रीम टोकाला जाऊन तिथं गलिच्छ भाषा बोलतात. ती जेनझी नाही. फक्त तुम्ही जे लपून छपून करताय ना, ते त्यांनी उघडपणे केलं, एवढाच फरक आहे. बाकी तुमच्या गलिच्छ भाषेत आणि त्यांच्यात काही फरक नाही आहे फारसा. तुम्ही पडदे आडून करताय म्हणून तुम्ही सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहात असं अजिबात नाही आहे. त्या भ्रमातही तुम्ही राहू नका, कारण ते कंटेंट त्यांच्या समोर येतात. जर का संजय राऊतांसारखा एखादा राजकारणी, एखाद्या राजकीय पक्षाचा प्रवक्ता, राज्यसभेचे खासदार 5-5 टर्म झालेले आहेत त्यांच्या, संसदेच्या सभागृहात जाऊन जो माणूस तिथं काहीतरी बोलणार आहे, तो सोशल मीडियावर समोर पत्रकारांच्या समोर विरोधी पक्षाच्या नेत्यांना अतिशय गलिच्छ भाषेत बोलतात, शिव्या देतात. तुम्ही जेनझी विरुद्ध बोललात, संजय राऊतांच्या विरुद्ध बोललात कधी? जे मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं त्यामध्ये जरांगे पाटलांची भाषा काय होती? त्याच्यात मुद्दे किती होते आणि फडणवीसांना वैयक्तिक शिव्या किती होत्या? त्याच्या विरुद्ध तुम्हाला आक्षेप घ्यावासा वाटला कधी? विरोधकांना किंवा जनतेला सुद्धा? मी तुम्हाला हा प्रश्न विचारू शकते, कारण मी प्रत्येक वेळी या गोष्टीचा विरोध केलेला आहे माझ्या व्हिडिओमधनं, तुम्ही बघू शकता. आणि तिथं फडणवीस होते म्हणून मी त्यांची बाजू घेतली, या भ्रमातही राहू नका. तो प्रकार एकनाथ शिंदेंच्या बाबतीत झाला असता तरी मी बोलले असते, अजित पवारांच्या बाबतीत झाला असता तरी बोलले असते. मग भले मी अजित पवारांना मतदान करणारे असो व नसो, पण जे चूक आहे ते चूक आहे हे म्हणण्याची माझी हिंमत आहे आणि मी ती म्हणते. तीच आज जेनझीमध्ये आहे, तर तुम्ही त्यांना मागं का खेचताय? तुम्हाला त्यांची एकजूट नाही दिसली, तुम्हाला फक्त गलिच्छ भाषा दिसली, कारण तेवढेच व्हिडिओ फक्त समोर येत आहेत. त्या बाबतीत त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, यात वादच नाही. पण याबरोबर एक पालक म्हणून, त्या मुलींचे पालक म्हणून सुद्धा त्यांनी आता विचार करायला पाहिजे की आपण आपल्या मुलींना संस्कार देणं कुठे कमी पडतोय. तर सगळा दोष हा सिस्टीमचा सुद्धा तेवढाच आहे आणि पालकांचा सुद्धा तेवढाच आहे. मला वर्क फ्रॉम होम आहे, मला मित्रमैत्रिणींबरोबर मजा करायची, मला गप्पा मारायचे, आणि माझा मुलगा तिथं मला त्रास देतोय, मुलगी मला त्रास देते, छळते, घे बाबा मोबाईल आणि एकदाची गप्पा बस. हा मोबाईल तुम्ही त्यांच्या हातात दिला, ते पुढे टेक सॅव्ही झाले आणि 100 वर्ष तुमच्या पुढे गेले. ज्या जेनझीला तुम्ही फक्त शिव्या देणारे म्हणताय ना, त्या जेनझीमध्ये असेही काही लोक आहेत, अशीही काही मुलं आहेत जे मोदीजींच्या डोळ्यात बघून ह्यांनी प्रूव्ह केलं की हे टेलिप्रॉम्प्टरवर बघून बोलतात. ही टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे. त्याचं तुम्हाला काहीही वाटत नाही. ज्या त्यांच्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला समर्थन द्यावं असं तुम्हाला नाही वाटत. तुम्हाला काय फक्त त्यांच्या शिव्याच दिसत आहेत. मग ती नकारात्मकता तुमच्या मनात, तुमच्या डोक्यात इतकी ठासून भरलेली आहे की तुम्हाला त्याच्यातली पॉझिटिव्हिटी दिसतच नाही. आज जे लाखो मुलं तिथं गेली की ज्याच्यामुळे कदाचित सिस्टीम बदलेल, काहीतरी बदल घडेल या अपेक्षेने गेले, आणि ती जर का खरंच तिथं बदलली तर ते जेन्युइन जे गुणवान विद्यार्थी आहेत त्यांनाच त्याचा फायदा होणार आहे. या शिव्या देणारी मुलं ना शिकलेली असतील कदाचित, ते आपले तिथं तसेच हुल्लडबाजी करायला आले होते. पण हुल्लडबाजी करणारीच सगळी जेनझी आहे असं अजिबात नाही. ही मुलं फोकस्ड आहेत, ड्रोन बनवणारी आहेत, टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणारे आहे, ज्यांना आपली सिस्टीम बदलायचे असं जर का त्यांना वाटत असेल आणि इथं कुठेतरी काहीतरी चुकतं आहे हे जर का त्यांना वाटत असेल आणि त्याच्या विरुद्ध बोलणं आपलं कर्तव्य आहे हे वाटत असेल, तर ते चूक आहे का त्यांना गप्प बसवणारे तुम्ही चूक आहात हे आता तुम्ही ठरवायचे. ज्या आपल्या आईबापांनी आपल्याला काय शिक्षण दिलं, आपल्याला काय करायचं? गप्प बसा, तुझं तू बघ, शेजारच्यांच्या भांडणात पडू नको. अरे पण ते उद्या जेव्हा संकट माझ्या दरवाजापाशी येणार आहे तेव्हा मी काय करणार आहे? हा कधी मनात विचार नाही आला तुमच्या? हे असे संजय राऊतांसारखे गलिच्छ शिव्या देणाऱ्या खासदारांविरोधात कधी एकदा तरी तुम्ही आवाज उठवलाय? ते ठीक आहे, तुम्हाला विरोध करायचा ना तर जरूर करा, पण हे भाषा वापरू नका असं ठामपणे सोशल मीडियावर येऊन किती लोकांनी समोर सरकारला सुनावलं आहे. आणि मगच तुम्ही जेनझीला विचारण्याचा अधिकार आहे तुम्हाला. तुम्ही त्यांची निगेटिव्हिटी बघितली, मी पॉझिटिव्हिटी बघितली, एवढाच फरक आहे. पण मी त्यांची चांगली बाजू बघितली म्हणजे मी लगेच डाव्या पक्षांची झाले, मी लगेच आपची झाले,
ही इतक्या बालिश प्रतिक्रिया बघितल्या ना, की इतकी लंगडी लोकशाही आपली का आहे आणि त्याचा तिरस्कार या जेन्झीला का वाटतो हे लक्षात येतं. कारण कुठलाही मुद्दा समजून न घेता, पूर्ण व्हिडिओ न ऐकताच प्रतिक्रिया देऊन मोकळं व्हायचं. आपल्या व्हॉट्सअपवर आलेले व्हिडिओ आपण काय करतो, समोर आले आहे की कधी मला एकदा समोरच्याला पाठवते असं होऊन जातं. मग तो भले व्हिडिओ आपल्या देशाच्या कुठल्या तरी चुकीच्या गोष्टीच्या बाबतीत का होईना, राहुल गांधीचं मेम आहे ना, चला मज्जा येते, द्या पाठवून. मग आज तेच मोदीजींच्या बाबतीत झाल्यावर मग तुम्हाला राग काय येतो? तुम्हाला राहुल गांधीच्या वेळीसुद्धा राग यायलाच पाहिजे. कारण मुद्द्यावर बोला. तुम्ही वैयक्तिक टीका करून खालच्या पातळीवर गेलात ना, तर त्याचा कोणालाच फायदा नाही आहे. जे भारतात गेले कित्येक वर्ष घडतंय, जेव्हा तुम्ही म्हणता अपरोक्ष किंवा आक्षेपार्ह भाषा, गलिच्छ भाषा OTT कंटेंटवर आरामात अवेलेबल आहे. सेक्शुअल अब्यूज आरामात अवेलेबल आहे. हे करणारी लोक न्यायालयात पैशाच्या जोरावर सुटत आहेत. जे पेपर फुटत आहेत तिथं 10 लाखांना विकत घेणारे 10 लाख रुपये जेनझीच्या मुलाकडे तर शक्य नाहीत, म्हणजे त्याचे पालक देत आहेत. मग ही पालकांची चूक नाही आहे का? आपण आपल्या चुका न सुधारता पुढच्या पिढ्याला आम्ही कसे सुसंस्कृत आहोत हे दाखवायला गेलात तर तुम्ही सुसंस्कृत नाही आहात हो. कारण आपल्या चुका तुम्ही कधी मान्यच केल्या नाही आहेत. तुम्हाला या सिस्टीम विरुद्ध एकसुद्धा तक्रार नाही आहे. न्यायालयात आत्ता जे काही तमाशे चालतात ते मान्य आहेत तुम्हाला? तुम्ही जेव्हा आधीच म्हणता न्यायालयात जाऊन काय उपयोग आहे, मला तर माहिती आहे तिथे न्याय मिळणारच नाही आहे, ही नकारात्मकता तुमच्यात आहे, ती त्यांनीही आत्मसात करावी असं का तुमचा अट्टाहास आहे? मी या विरोधात बोलून काय उपयोग आहे? काय उपयोग नाही. सरकारमध्ये काय बदलणार नाही. मग सरकार का नाही बदलत आहे? तुम्ही सरकारमध्ये असलेल्या लोकांनाच तुम्ही का नाही बदलत आहे? हा तुमचा कमीपणा आहे असं तुम्हाला नाही वाटत आहे का? वर्षानुवर्ष त्याच लोकांना तुम्ही निवडून देताय आणि मग म्हणायचं की या सिस्टीममध्ये काय बदलतच नाही आहे. मग सिस्टीमच बदलायला प्रयत्न करतायत ना ते, मग ते समजून का नाही घेते तुम्ही? फक्त त्यांनी शिक्षणाचा मुद्दा पहिला घेतला कारण तो त्यांच्या भविष्याशी निगडीत होता. मग त्या मुलांची वेदना तुम्ही बघितली आहे? जे इंजिनियर झालेत आणि आज 12-15 हजारावर काम करत आहेत, जे इंजिनियर झालेत नुकतेच पण नोकरीसाठी दरदर भटकत आहेत कारण कंपन्या बंद होत आहेत. फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आलेली होती ती परत चालली आहे भारतातून. हे कोणाचं कार्य आहे? जेनझीचं तर नाही, पण त्याच्यामुळे नोकऱ्या निर्माण होणार नाही आहेत, रोजगार निर्माण होणार नाही आहे, याच्याकडे कोणाचं लक्ष आहे? पुलवामा कसं झालं प्रश्न विचारलात तुम्ही कधी? 2008मध्ये कसाबसारखा माणूस अशिक्षितच असेल, तो थोडंफार काय त्याला शिकवलं असेल, तो शिकून आपल्या इथं आला आणि त्याच्याबरोबर अजून 5-7 लोकांना घेऊन आले. मग ते लोक मुंबईपर्यंत कसे काय पोचले? त्याच्यानंतर NSG यायला, CRPF, CIFM, आपले बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, अनेक संस्था आहेत. पण त्या जर का गृहमंत्र्याच्या इशाऱ्यावर अवलंबून असतील तर ते NSGचे लोक तिथे हेलिकॉप्टरमध्ये बसून होते, पण 3 तास शिवराज पाटलांनी त्याला परवानगी नाही दिली. तुम्ही विचारलं शिवराज पाटलांना, काँग्रेसला विचारलं हे का परवानगी नाही दिली? का त्या मेलेल्या लोकांमध्ये आपला कोणी नव्हता ना? मग झालं तर म्हणून तुम्ही जर का गप्प बसत असाल तर तो तुमचा दोष आहे असं तुम्हाला नाही वाटत आहे का? आत्तापर्यंतचे जे बॉम्बस्फोट झाले त्याचं प्रमाण आणि 2014 नंतरचं याच्यात किती मोठी तफावत आहे हे विरोधकांनी कधी बघितलं आहे? किती कमी हल्ले देशावर 2014 नंतर झाले. आणि मग जेव्हा सिंदूरमध्ये आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये जेव्हा कारवाई करायला गेलो त्यावेळेला जवान तिथे वाताहत होणार, तुम्ही एक युद्धच छेडलेलं होतं. मग ते भरले अतिरेक्यांच्या विरोधात का असेना, पण मग ते अतिरेकी आत कसे काय आले हा प्रश्न आपण विचारला का? ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत आत्ता राजनाथ सिंग सांगतायत की 7 जवानांचा मृत्यू झाला, त्यावेळेस संसदेत सांगितलं की एकही जवान गेलेला नाही. का आपण प्रश्न नाही विचारत की का खोटं बोलायला लागतंय? समजा काही दुर्दैवाने जवान गेलेले असतील तर त्याचा जबाबदार आम्ही सरकारला नाही ठरवणार आहे, कारण ती शेवटी लढाई आहे, जवानांचे हाताहात होणार. पण आम्ही कसे काय श्रेष्ठ आहोत
याची घौडदौड जी चालली आहे ना, त्याच्यातली विफलता समोर येत जाते. जेव्हा ऑपरेशन सिंदूरला एवढ्या देशातनं जर का मोदीजी फिरून आले, पण त्या एकाही देशाने आपल्याला समर्थन दिलेलं नाही आहे. ही वास्तविकता समोर असली तरी बाहेर कोणी समर्थन देवो का नाही देवो, एक नागरिक म्हणून माझं 100% तुम्हाला समर्थन आहे. कोणी तुम्हाला समर्थन देवो न देवो, अमेरिकेसमोर हात जोडू नका. ज्यावेळी अणु चाचणी केली त्याच्यानंतर आपल्यावर सुद्धा निर्बंध होते, आपण त्याच्यातनं बाहेर पडलो. आत्ताही आम्ही तुम्हाला साथ देऊ, पण अमेरिकेसमोर झुकू नका. इराणचं तेल बंद करू नका. आपल्याला खूप गोष्टी समोर येतच नाहीत, ज्या जेनझीकडे येतात. खलाशांचे मृत्यू होतात तिथं मोदीजी गप्प बसलेत. अचानक झालेला हा रोष नाही. ही सिस्टीममध्ये जेव्हा आमदार खासदार इकडून तिकडे जात आहेत, या लोकशाहीचा खेळ होतोय. आमदार खासदार गलिच्छ भाषा वापरत आहेत, त्यांच्याकडे शिक्षण नाही आहे, ते वाटेल ते बोलत आहेत. आमचं जे प्रश्न आहे ते समजून घ्यायला कोणी त्या वयोगटातलं नाही आहे. 60-60 वर्षाचे मंत्री तिथं बसलेले आहेत. मरेपर्यंत कुठलाही राजकारणी निवृत्ती घ्यायला तयारच होत नाही आहे. हा एकही मुद्दा तुम्हाला महत्त्वाचा वाटत नाही. यंग इंडिया म्हणता तर तरुण रक्त तिथे आघाडीवर किंवा सरकारमध्ये असावं, याच्यासाठी तुमचा अट्टहास नाही आहे का? सुशिक्षित तरुण नाही आहेत का काय? मग त्यांना राजकारणात उतरवा. त्याच्यासाठी तुम्हाला आंदोलन नाही करावं असं वाटत? आजचा मुद्दा माझा जेनझीपेक्षा त्यांच्यावर ज्यांनी प्रश्न उभे केलेले आहेत ना, त्यांच्यासाठी आहे. मनाला, बुद्धीला, हृदयाला साक्ष देऊन या प्रश्नांची उत्तरं द्यायची मी तुम्हाला आत्ता जे विचारले. OTT कंटेंटला परवानगी देणारं सरकारच आहे. मुलांना मारू नका, त्यांना काही बोलू नका हे म्हणणारं सरकारच आहे. तुम्ही स्वतः माझ्या मुलाला का मारलं म्हणून शिक्षकाला वाटेल तसं बोलायला जाता. आणि मग आता सरकारने जर का काठी चालवली त्यांच्यावर, तर मग मुलांना सवय झाली, माझ्यावर कोणीच हात उगारत नाही, मग त्याने उगारलं का आता मी उगारणार, ही त्यांची मानसिकता असू शकते. हा विचार तुम्ही का नाही करत आहे? मग का तुम्ही शिक्षण नाही दिलं घरात, संस्कार का नाही केले की समोरचा जी व्यक्ती आहे तो तुझा शिक्षक आहे, तो तुझ्या चांगल्यासाठी तुला बोलतोय, त्याने तुला शिक्षा केली तर तुझ्या चांगल्यासाठी आहे याचा विचार कर. ते काय सांगतायत त्याचा विचार कर. तुझी चूक झाली असेल तर ती मान्य कर आणि ते सुधारण्याचा प्रयत्न कर. मग शिक्षक तुझं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. हे संस्कार तुम्ही दिलेत तुमच्या मुलांना? नाही. मग आज जेनझीवर प्रश्न कसे काय तुम्ही उपस्थित करताय? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जर का भारताची सुरक्षितता, या मुलांचं भविष्य, हा जर का विचार खरोखरच तुमच्या मनात असेल तर ही सिस्टीमसुद्धा तेवढीच बदलणं गरजेचं आहे आणि ती योग्य मार्गाने बनवणं गरजेचं आहे. आज जेव्हा तुमच्या समोर येतं की एक चेहरा नसलेलं, कुठलंही राजकीय पाठबळ नसलेलं आंदोलन यशस्वी होतं, तर मग एक नागरिक म्हणून आपण जर का सगळे एकत्र आलो तर आपण सुद्धा एक चांगली सिस्टीम तयार करू शकतो. पण त्याच्यासाठी उठायची तुमची तयारी नाही आहे, हे तुमचं अपयश आहे. त्याच्यासाठी पुढच्या पिढीला जबाबदार धरू नका. त्यांच्या ज्या चुका आहेत त्या चुकाच आहेत. त्याच्यासाठी तुम्ही त्यांना कारवाई करा, त्यांना समजावा, त्यांना शिक्षण द्या. पण त्याचबरोबर त्यांच्या चुका दाखवताना आधी आपल्या चुका समजून घ्यायला, त्या सुधारायला सुरुवात करा. सरकार कुठलं का असेना, पक्षाचे समर्थक होऊ नका, व्यक्तीचे समर्थक होऊ नका. तुम्ही जेव्हा समोर येऊन सांगता ना की मोदीजी 18 तास काम करतात, हे भाजपचं स्लोगन आहे, मोदी है तो मुमकिन है. का मोदी है तो मुमकिन है? सगळी काय जबाबदारी त्या एकट्या माणसाने घेतली आहे? मक्ता घेतला आहे त्यांनी? मग भाजपच्या सरकारमधले सगळे मंत्री 18 तास काम करतात का? तेवढेच जो धोका मोदीजींनी एका सेकंदात ओळखला आणि इन्स्टावर जाऊन त्यांनी व्हिडिओ केला 12 वाजतासुद्धा. ही आयडिया बाकीच्या मंत्र्यांना आली. निर्मला सीतारामन म्हणतात की पेपरफुटीमुळे मुलांना थोडा अभ्यासाला वेळ मिळाला. हे जर का तुमचे नेते असतील, हे असलं काहीतरी बरळणारे, अरे तुम्हाला योग्य ते बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवायचं कधी, हे तरी शिका ना. किंवा हे तुम्ही या जनतेच्या समोर आणताय, मग ते तुम्हाला क्रिटिसाइज करणार नाही तर काय करणार? तुम्ही त्यांना चान्स देताय. न्यायालयाच्या कमजोरी समोर येत आहेत
की अन्याय करणारे पैसे देऊन सुटत आहेत, ही वास्तविकता जेनझीसमोर कोण आणतंय, त्याच्या विरोधात कोणी बोलत नाही, हे जर का त्यांना दिसत असेल तर त्यांनी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? ही आंदोलनं पुढे हळूहळू वाढत जातील. ह्याच्यासाठी गरज आहे की आत्ता समोर जे आलं आहे ना ते स्वीकारा, त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी बघा आणि ह्याच मुलांना एक चांगल्या मार्गाला तुम्हाला लावायचं असेल तर ही जी शिव्या देणारे व्हिडिओ आहेत ना त्याच्यावर टीका करणं बंद करा आणि त्याच्यातली पॉझिटिव्हिटी बघा, त्यांची एकजूट बघा. पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जनगणमनसुद्धा झालेलं आहे, मान ठेवलेला आहे, त्यांनी कुणालाही शिवीगाळ केलेली नाही. ही जनतासुद्धा जेनझी आहे जी तंत्रज्ञान वापरते, वेगवेगळे फनी व्हिडिओ तयार केलेले आहेत, त्यांची जी कलात्मकता आहे ना त्याच्याकडे पॉझिटिव्हिटीने बघा. एक वेगळं आंदोलन त्यांनी केलेलं आहे. केवळ उपोषणाला मी बसलो म्हणजे सरकार पायापाशी येईल या भ्रमात ते नाहीत. त्यामुळे तिथं खाण्यापिण्याचे एवढे कसे काय स्टॉल होते याच्यावर बोट ठेवू नका, कारण त्यांना माहिती आहे उपोषण करून काय उपयोग नाही आहे. त्यांनी मजा करत हे आंदोलन एन्जॉय केलं आहे, फक्त शिव्या देत नाही. त्यांनी तिथे वेगवेगळे प्रकारसुद्धा केलेत, कोणी चांगले केलेत, कोणी वाईट केलेत. पण जे चांगलं आहे तेवढंच बघा ना, जे वाईट आहे त्याला प्रसिद्धीच देऊ नका. त्याच्यावर कुठेतरी सरकारने नियंत्रण आणून ते व्हिडिओ डिलीट करून टाकायला सुरुवात करा. एक यंत्रणा निर्माण करा की जिथे मोदींबरोबर अजून असंख्य पॉझिटिव्ह लोक आहेत जे 18 तास काम करायला तयार आहेत, जे तुमच्यासोबत यायला तयार आहेत एका चांगल्या भविष्यासाठी, या मुलांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी. यासाठी पुढाकार घ्या, समित्या बनवा, नवीन नवीन लोकांना तिथं ॲड करून घ्या. या जेनझींच्या पैकी जे सुशिक्षित आहेत, जे जेन्युइन आहेत, आता तुम्ही त्यांचे जेव्हा व्हिडिओ बघितले की जे चर्चा करायला गेले होते, शांतपणे बसले होते त्यांनी कुठं तिथे ॲरोगन्स दाखवलं नाही, दाखवलं. तो त्यांचा विजय होता. पण उन्मादात ते गेले नाहीत जसे विरोधी पक्षाचे नेते जातात तसे. तुम्ही बघितलं की विरोधी पक्ष नेते सुद्धा, मग ते भाजपचे असू दे, काँग्रेसचे असू दे, कुठल्याही पक्षाचे असू दे, सरकारच्या विरोधात जर का एखादी गोष्ट त्यांनी जिंकली तर किती उन्मादात बोलत असतात. तसे ही पोरं बोलली त्यांच्याशी नाही. म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत त्या बघा. आणि तरुण आईला आता मी एक आवाहन करते की तुम्हाला सिस्टीम बदलायची असेल तर तुम्हाला राजकारणात यायला लागेल, एका चांगल्या मुद्द्यासाठी. राजकारण खेळायला नाही. आज ज्या गोष्टीसाठी तुम्ही लढताय त्या गोष्टीसाठी पुढच्या पिढीला लढायला लागू नये असं तुम्हाला वाटत असेल तर बदल करणं गरजेचं आहे आणि बदल स्वीकारायलाच पाहिजे. आजचा व्हिडिओ तुम्ही समस्त जनतेने खरोखरच ऐका. त्याला काय ज्या तुमच्या कमेंट्स असतील त्या चांगल्या शब्दात व्यक्त करा. बरेच मुद्दे आहेत जे या एका व्हिडिओमध्ये शक्य होत नाही, पण समाजामध्ये ही जेवढी सगळी नकारात्मकता आहे ना ती आधी बाजूला काढा. राजकारण्यांचे अब्युझिंग लँग्वेज, OTT प्लॅटफॉर्मवरच्या गलिच्छ गोष्टी, जे सेक्शुअल अब्यूज करतायत त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे. न्यायालयाची फास्ट ट्रॅकवरची की त्या न्याय व्यवस्थेवर विश्वास बसला पाहिजे. सिस्टीममध्ये जेव्हा फक्त शिक्षण येत नाही, हळूहळू या घटनासुद्धा यायला लागणार आहेत. तेव्हा अशीच आंदोलन जर का परत होऊ नये तर या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत तिथं बदल करायला आधीपासूनच सुरुवात करा. तुम्ही जेव्हा सिस्टीमवर तक्रार करता तेव्हा सूचना पण तुमच्याकडे असायला पाहिजेत. तर चांगल्या सूचनांचं सरकारने स्वागत करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. सगळे मिळून आपण प्रयत्न केले ना तर आपल्याला कुठल्याही देशासमोर हात जोडून उभं राहायची गरज नाही. आपल्याकडे सगळं आहे. गरज आहे ती एक पाऊल सकारात्मकतेने पुढे टाकायची. तेव्हा त्यासाठी प्रयत्न करूयात आणि नवीन पिढीने सुद्धा थोडंसं समजून घेऊन मागच्या पिढीशी संवाद साधायला सुरुवात करा. संवादातून सकारात्मक नक्कीच काहीतरी घडेल अशी अपेक्षा करून मी आजचा व्हिडिओ संपवते. नमस्कार.